जगन्नाथ हा काय आहे, हा शब्द एक संधीचा शब्द आहे आणि त्याचं काय आहे, हे जगत प्लस नाथ हे काय आहे, संधी विग्रह आहे. ओके, तर हे कशा पद्धतीने अजून याची फोड केली जाते हे बघूयात. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, जगन्नाथचा विग्रह काय आहे, जगत प्लस नाथ. तर यामध्ये संधीचा जो सूत्र आहे ते सांगतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण घ्यायचा आहे, इथे काय आहे, त हा शेवटचा वर्ण आहे, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण घ्यायचा आहे, इथे आपण घेतलं न. ओके, इथं ना घेतला तरी काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काहीही घेऊ शकता. या न मध्ये काय आहे, या हलंत न मध्ये स्वर नाही आहे, तर या ना मध्ये काय आहे, आ हा स्वर आहे, तुम्ही काहीही घेऊ शकता. तर यामध्ये याचं जेव्हा आपण एकत्रीकरण करू, तर संधी करू, तर करत असताना हा जो नियम सांगतो की या ठिकाणी जो क च ट त प या वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे स्पर्श, इथे जर स्पर्श व्यंजनापैकी कोणताही वर्ण आला आणि त्याच्या समोर जर अनुनासिक आलं, तर त्या या पहिल्या शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या वर्गातील काय करायचं आहे, पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचं आहे. ओके, अनुनासिक घ्यायचं आहे, अनुनासिक घ्यायचं. आता त च्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे, तर बघा इथे त च्या वर्गातील त, थ, द, ध, न. तर न हे अनुनासिक आहे जे की त च्या वर्गामध्ये येतं. मग या त च्या ठिकाणी आपण न घेतलं, हलंतच घेतलं. ओके, आता नेक्स्ट काय आहे, हलंत, पुढचा वर्ण घेतला हलंत न, किंवा इथे ना घेतलं तरी चालतं. या दोघांचं काय होणार आहे, तर हलंत न प्लस हलंत न, तर हलंत न होईल. जर तुम्ही हलंत न प्लस हा ना घेतला तर हलंत ना होईल. ओके, तर या ठिकाणी मग हा जो जग हा शब्द आहे तो आपण इथे जशास तसा घेऊ, जग. ओके, आता हे जे त आणि न मध्ये ही जी आपण प्रोसेस केली अनुनासिक संधीची, तर त्यामधून आपल्याला जो वर्ण मिळालेला आहे तो घेऊ आपण ना. ओके, आणि नेक्स्ट आहे जो दुसरा अक्षर राहिलेला आहे दुसऱ्या शब्दातील, ते जशास तसं घेऊ, जगन्नाथ. तर अशा पद्धतीनं ही जगत प्लस नाथ या विग्रहाची संधी अशा पद्धतीनं जगन्नाथ बनत असते. संधी आहे ती आहे अनुनासिक संधी. ओके, अनुनासिक संधी किंवा याला व्यंजन संधी सुद्धा म्हणतात. परीक्षेत तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यावर डिपेंड आहे. ओके, अनुनासिक व्यंजन संधी आहे, आणि या अनुनासिक संधीचं वैशिष्ट्य असं असतं की या अनुनासिकच्या संधीमध्ये जे अनुनासिक असतात ते 2 असतात. ओके, ते लक्षात ठेवा, ज्या शब्दामध्ये अनुनासिक 2 आहेत ती काय आहे, ते अनुनासिक संधी आहे, आणि अनुनासिक काय आहे, एक व्यंजन आहे, म्हणून याला व्यंजन संधी सुद्धा म्हणत असतात. परीक्षेमध्ये ऑप्शनमध्ये काय आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला अनुनासिक निवडायचं आहे की व्यंजन संधी निवडायचं आहे. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. याविषयी, या संधीच्या चॅप्टरविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी स्पॉटलाइट चॅनलला भेट द्या, त्यावर तुम्हाला मराठी व्याकरण प्लेलिस्टमध्ये याविषयी तुम्हाला अधिक डीपली माहिती मिळून जाईल.